नमस्कार, वुमन्स 24 चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. घुगुस येथील लॉयड्स मेटल एनर्जी लिमिटेडच्या लोह खनिज उद्योगातून होणाऱ्या कथित प्रदूषणाविरोधात शेतकरी आणि पर्यावरण कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. उद्योगातून बाहेर पडणारे घातक वायू, रासायनिक कचरा आणि विषारी द्रव्ये लगतच्या नाल्यात सोडली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ठाण्याला पुढे वर्धा नदीला मिळत असल्याने मानवी जीवनासह वन्यजीव, पाळीव प्राणी आणि जलचरांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याने शेतकरी आणि पर्यावरण कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. या गंभीर प्रश्नावर संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेश बेले आणि स्थानिक शेतकऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत चौकशीसाठी समिती गठीत केली. कृषी विभाग आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन व्यवहारे यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीत स्वयं उद्योग तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले. तसेच नेरी म्हणजे CSIR नीरीचा चौकशी अहवाल येईपर्यंत रासायनिक कचरा आणि विषारी द्रव्ये नाल्यात सोडणे तात्काळ बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाच्या आश्वासनानंतर प्रास्ताविक जल आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र कायमस्वरूपी न्याय मिळाला नाही तर भविष्यात आणखी तीव्र जल आंदोलन उभारण्याचा इशारा राजेश बेले आणि स्थानिक शेतकऱ्यांनी दिला आहे. लॉयड्स मेटल लोह खनिज प्रकल्प घुगुस यांच्या रासायनिक घाण कचरा, रासायनिक द्रव्यामुळे जे जलप्रदूषण झालेलं होतं त्याच्या विरोधात आम्ही आत्मदाह आणि अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिलेला होता. त्या अनुषंगाने आज दिनांक 25 ऑगस्ट 2026 रोजी मंगळवारला माननीय जिल्हाधिकारी साहेबांच्या अध्यक्षतेखाली मीटिंग झाली. तिथे प्रकल्पाचे व्यवस्थापक, प्रदूषण नियंत्रण महामंडळ, कृषी अधिकारी, तहसीलदार साहेब, HDO साहेब यांच्या समक्ष बैठक झाली. त्या बैठकीमध्ये आम्हाला आश्वासन मिळालेलं आहे प्रदूषण विभागाच्या अधिकाऱ्यावरती कारवाई होणार आहे आणि प्रदूषण करणाऱ्या लॉयड्स मेटल या लोह खनिजच्या विरोधात कारवाई होईल. कारवाई न झाल्यास भविष्यात आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू. संपूर्ण कास्तकाराला न्याय मिळणे आणि मानवी जीवाला धोका निर्माण करणाऱ्या प्रकल्पाच्या विरोधात आम्ही आंदोलन करीत राहू. तशाच नवनवीन घडामोडीकरिता बघत राहा वुमन्स 24 चॅनल. तोपर्यंत धन्यवाद.